बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबी घाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 92 05 89 99 50 87 99। मालेगाव नशाकारक गोळ्या व औषधांची अवैध विक्री आणि साठा करणाऱ्यांविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मालेगाव शहरातील काळीकुठी मैदान परिसरातील पडीक इमारतीजवळ पोलिसांनी छापा टाकून 6,35,779 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अल्प्राझोलमच्या 67,200 गोळ्या आणि कोडीनयुक्त कफ लिंक्सच्या 1,200 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। कारवाई दरम्यान 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून एक आरोपी फरार झाला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस घटकातील मालेगाव परिसरात प्रतिबंधित नशाकारक पदार्थांच्या अवैध विक्री व साठ्याविरोधात व्यापक मोहीम सुरू आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मालेगाव सूरज गुंजाळ यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली। अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांच्या पथकातील अधिकारी, अंमलदार तसेच मालेगाव शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे कारवाई केली। दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:50 ते 21 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 3:30 वाजेपर्यंत ही छापेमारी करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार फिरोज खान लुकमान खान सुरत, गुजरात हा मालेगाव शहरात अवैधरित्या नशेच्या गोळ्या व औषधांचा साठा करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार त्याच्यासह साथीदारांचा शोध घेत पोलिसांनी काळीकुठी मैदान परिसरातील पडीक इमारतीजवळ छापा टाकला। 67,000 अल्प्राझोलम गोळ्या आणि 1200 कप सिरपच्या बाटल्या। कारवाईत पोलिसांनी एकूण 10 बॉक्समध्ये प्रत्येकी 120 बाटल्या असलेले एकूण 1200 बाटल्या जप्त केले। या औषधांची किंमत 2,37,600 रुपये आहे। तसेच अल्प्रासेन 0.5 नावाच्या औषधाच्या 112 पाकिटांमध्ये असलेल्या अल्प्राझोलम टॅब्लेट्सच्या एकूण 4,480 स्ट्रीप म्हणजे 67,200 गोळ्या जप्त करण्यात आला। या मुद्देमालाची किंमत 1,62,579 रुपये 20 पैसे असल्याचे नमूद करण्यात आले आहे। याशिवाय GJ19 X0490 क्रमांकाचे टाटा S वाहन किंमत 2 लाख रुपये, आरोपींच्या ताब्यातील 3 मोबाईल फोन किंमत 32,000 रुपये आणि फळे भाजीपाला वाहतुकीचा कॅरेट किंमत 3,700 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 6,35,779 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। फिरोज खान लुकमान खान सुरत, रईस खान सईद खान मालेगाव, वाहिद हसन सिद्दीक हसन मालेगाव, शादाब फिरोज खान लुकमान खान याच्या विरुद्ध मालेगाव पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच तो आझादनगर पोलीस ठाणे येथे NDPS प्रकरणातही सहभागी असल्याचे नमूद करण्यात आले आहे। ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मालेगाव सूरज गुंजाळ यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, राकेश उबाळे, राकेश जाधव, दिनेश शेरावते, राम निसाळ, अक्षय चौधरी आणि हेमंत गिलबिले, नेम तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक ग्रामीण तसेच मालेगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नितीन पाटील, दीपक पाटील, नितीन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शहबाज पाटील व अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने केले असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी या कारवाईद्वारे नशाकारक औषधांची अवैध विक्री व साठा करणाऱ्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली असल्याचे स्पष्ट झाले आहे। जप्त करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील औषधांमुळे मालेगावातील अवैध नशेच्या औषधांच्या व्यवहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे। वृत्तसंकलन गोपाल सोनोने, मालेगाव।